जय हिंद मित्रांनो, खाजगी सुरक्षा रक्षकमध्ये पुन्हा एकदा नवीन पदांची भरती आपल्याजवळ निघालेली आहे। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। बघू शकता खाजगी सुरक्षा रक्षकमध्ये पदांची भरती निघालेली आहे। खाजगी म्हणजे मित्रांनो प्रायव्हेट। काही विद्यार्थी त्यांना एवढंही समजत नाही खाजगी म्हणजे काय, ते फोन करून सरकारी वगैरे बोलत असतात। तर या व्हिडिओमध्ये मी मोबाईल नंबर दिलेला नाही आहे, तुम्हाला फॉर्मची लिंक दिली आहे। तो फॉर्म तुम्ही अप्लाय करायचा आहे, समोरून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल। खाजगी सुरक्षा रक्षक पदाची भरती, पदाचे नाव खाजगी सुरक्षा रक्षक। टोटल 10 पदांची वेकेन्सी इथे निघालेली आहे। अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे। अर्ज करण्यासाठी सध्या कोणत्या प्रकारची फी तुमच्याकडून घेतली जाणार नाही। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल, त्या लिंकवर जाऊन तुमचं नाव, पत्ता, तुमचं शिक्षण, तुमचा फोटो या इतर बेसिक माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे। जर तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत असाल, तुम्हाला समोरून फोन केला जाईल। व्हिडिओमध्ये मागे फोन नंबर दिला होता, भरपूर विद्यार्थ्यांचे फोन, दिवसाला 100-200 विद्यार्थ्यांचे फोन येत होते। त्याच्यामधील काही खरंच गरजू होते आणि काही असेच बोगस फोन होते, त्याच्यामुळे फोन नंबर दिलेला नाही आहे। तुम्ही तुमची माहिती भरा, तुमची माहिती वाचल्यानंतर जो योग्य असेल त्याला समोरून कॉल मेसेज केला जाईल। तर निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे। अर्ज कोणी करायचं, फक्त आणि फक्त पुरुष उमेदवार अर्ज करा। सध्या महिलांसाठी वेकेन्सी निघालेली नाही, ठीक आहे। ह्याच्यामध्ये शिक्षण बघू शकता, 10वी पास आहे। वेतन 21,000 असणार आहे। बघा मित्रांनो, 21,000 वेतन असणार आहे। तुमचं लोकेशन असणार आहे नवी मुंबईमध्ये खारघर, ठीक आहे। नवी मुंबईमध्ये खारघर हे लोकेशन असणार आहे। ह्याच्यामध्ये 12 तासाची ड्युटी तुमची असणार आहे, ठीक आहे। 12 तासाची ड्युटी असणार आहे। आठवड्यातून एकदा सुट्टी असेल, बाकीचे तुम्हाला इतर सुविधा देखील अवेलेबल आहेत। त्यासाठी तुम्हाला लिहिता वाचता व्यवस्थित येणं गरजेचं आहे। मराठी हिंदी व्यवस्थित तुम्हाला लिहिता वाचता येणं गरजेचं आहे। ड्युटीचे तास, कामाचे तास मित्रांनो 12 तासाची ड्युटी ही तुमची असणार आहे आणि कामाचे दिवस 26 असणार आहे। सुट्टीचे दिवस 4 असतील। उंची तुमची 165 प्लस तुमची उंची असायला हवी। तुमचं वजन कमीत कमी 50 किलोच्या पुढे तुमचं वजन असणं आवश्यक आहे, ठीक आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल ओरिजिनल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा, ठीक आहे। सदर व्यक्ती कोणताही गुन्हा दाखल त्याच्यावर नसला पाहिजे। PF ESIC सॅलरी स्लिप तिथे तुम्हाला अवेलेबल आहे। नोकरीचं ठिकाण नवी मुंबई खारघर। त्याचप्रकारे आपल्याजवळ इतरही ठिकाणी वेकेन्सी उपलब्ध आहेत, ठीक आहे। तुम्ही संपूर्ण माहिती पाहून घ्या। पाहिल्यानंतर तुम्हाला इथे समजत असेल। अर्ज करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे। आता लिंक जर तुम्हाला तिथे सापडत नसेल तर तुम्हाला यूट्यूब चॅनलवर बघा, गव्हर्नमेंट जॉब 365, ठीक आहे, 365 असं तुम्हाला दिसत असेल। हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे। QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता किंवा गव्हर्नमेंट जॉब 365 असं जरी तुम्ही टेलिग्रामला टाकलं तर आपलं चॅनल तिथे येईल। तर चॅनलवर क्लिक करून देखील तुम्ही ती फॉर्मची माहिती घेऊ शकता। ते फॉर्मची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। जर नाही दिली तुम्हाला टेलिग्रामवर मी देईल, ठीक आहे। टेलिग्रामला जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून त्या लिंकचा तुम्ही फॉर्म भरा, ठीक आहे। टेलिग्रामला मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतो, ठीक आहे। टेलिग्रामलाच प्रोव्हाइड करतो, यूट्यूब चॅनलला प्रोव्हाइड करत नाही। टेलिग्रामला मी प्रोव्हाइड करतो। नीट लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट जॉब 365 असं टेलिग्रामला सर्च करायचं। तिथे आपलं चॅनल असेल, त्या चॅनलवर जाऊन तिथे चॅनल पहिल्यांदा जॉईन करा आणि तिथे तुम्हाला मी लिंक पाठवेल जी फॉर्मची, ती फॉर्म भरा। फॉर्म भरण्यासाठी कोणत्या प्रकारचं शुल्क तुमच्याकडून आकारलं जाणार नाही। फॉर्म भरा, योग्य माहिती असेल तुम्हाला समोरून कॉल केला जाईल, ठीक आहे। तर नक्की अर्ज करा। तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।